मग बा मस्त चाललंय का? चाललंय ना. मग काय लग्न पाण्याचं कधी बघतोय का? बघू आता चाललंय बघत्यात घरची काय ना काय. उरकून टाक बाबा, पुरी भेटा नाही त्या. हो लय पुरी कमी आहेत लय. आणि आरसा काय बघायचंय. टाकलं गाडीला? टाकायच्यात आहे. चांगलं दिसत आरसा नाही लावायला का पाहिजे की मागचं कुठं दिसतं का मला दिसत नाही. हा बांग बिंग कसं माणसं पाडायचं. घेऊ घेऊ टाकून घेऊ. आता बघूया कसं होतंय. बाकी काम बिम बरं चाललंय ना? एकदम मस्त, काहीच टेन्शन नाही. अरे मस्त काम मला आहे. जायचं एका सरांनी भेटायला बोलावलं. कुठं रे? चल का लवकर जाऊ. चल हा. चल बोड बोड बोड. हो बस बस बस. हो हो इथं का? हो इथंच. माघारी कधी जाणार आहे? थोड्याच वेळात जाणार आहे. चल चल. समज. हो थँक्यू गणबा, थँक्यू. ओके, चल. सॉरी थोडा उशीरच झाला. अरे प्रोड्युसर संघ मीटिंग होती. बोल काय म्हणतोस? प्रशांत सर बोलले तुम्हाला भेट. तुमच्या शॉर्ट फिल्ममध्ये 100% रोल भेटेल म्हणून. हो अरे एक नॅशनलसाठी एक शॉर्ट फिल्म करतोय. एक खूप युनिक विषय आहे. एक वेगळ्या विषयावरती काहीतरी करावं म्हटलं. त्याच्यातच काय भेटलं तर बघा की सर. बॅड लक. सकाळीच तुझ्यासारखं एक कॅरेक्टर फायनल केलं. सेम लुक हवा होता सेम. बघा की सर माझ्यासाठी काय होतंय का प्लीज. नाही अरे एकदा शब्द दिला की दिला. आणि मी त्याला सकाळीच शब्द देऊन आलोय. बरं ठीक आहे. थँक्यू सर एवढा वेळ दिल्याबद्दल. हे अरे नाराज होऊ नकोस. पुढच्याच महिन्यात माझी एक मूव्ही चालू होती. आर्ट करतोय त्यामध्ये तुला 100% रोल देतो. थँक्यू सर. चहा घ्यायचा? नाही नको सर, चहा नाही घेत मी. अरे घे रे, चहा घेतल्याने ओळख वाढते. बरं सांगा. ए 2 चहा घे रे. बाकी काय चाललंय? काय नाही सर, हेच ह्याला त्याला भेटणं चालू आहे. मन लावून प्रयत्न केला ना होतं सर्व. चालेल प्रयत्न चालू. यायला माझं नशीबच बंगार आहे. किती प्रयत्न केले ना तर अपयशच येतोय. असं वाटतंय सोडून द्यावं सगळं. अरे विजय, इकडे कुठं? काय नाही ते एका सरांना भेटा गेलो तो. त्यांच्या शॉर्ट फिल्मचं उद्यापासून शूट होणार होतं ना. मग काय झालं? काय होणार आहे नेहमीसारखंच. मी तिथं जायच्या अगोदर रोल फायनल झाला. बॅड लक. जाऊ दे. नाही मॅडम, मी आता ठरवलं. मी आता इथं थांबणार. कामाधंद्याचं काहीतरी बघणार. बरोबर आहे तुझं पण विजय. पण एक सांगू तुला, तू ज्या रस्त्याने चालतोयस ना, अरे त्या रस्त्याने चालता चालता भल्या भल्यांचं कंबरट मोडतं. मॅडम, माझी आई मला म्हणायची की पोरा काम कुठलं पण असू पण मन लावून प्रयत्न केलं ना तर यश हमखास भेटतं. लय मन लावून प्रयत्न करतो मॅडम मी. हे बघ, या क्षेत्रात ना कुणी पण येत नाही. इथं स्वतःला कलाकार म्हणून घ्यायला ना खूप काही सोसावं लागतं. खरं तर ह्या क्षेत्रात येणारी लोकच ना देवाने खूप वेगळी बनवलेली असतात. लोकांचं मनोरंजन करणं हे काही सोपं काम नाही आहे. आपण त्यांचं मनोरंजन व्यवस्थित करतोय का, कदाचित हे बघण्यासाठी देव आपली परीक्षा घेत असेल. मॅडम तुम्ही म्हणताय ना एकदम बरोबर आहे. पण मी आता ठरवलं उद्यापासून रमेबर कामाला जायचं. अरे हो, रमेशवरून आठवलं. कुठे आहे तो? मी सकाळपासून त्याला फोन करते, फोनच उचलत नाहीये तो. अहो त्याची सेकंड शिफ्ट सुरू झाली आहे. त्याचा मोबाईल लॉकरमध्ये असं. काय म्हणजे काम होतं का? अरे तुझ्यासाठीच. बारामतीचे एक डायरेक्टर आहेत. ॲक्च्युली ते मुंबईला काम करतात, पण बारामतीतील कलाकारांना संधी मिळावी ना म्हणून ते बारामतीतील फक्त निवडक कलाकारांना भेटणार आहेत. मी बोलले त्यांच्याशी, मी जाणार आहे. तू येतोस का? नाही नको मॅडम, आता नकार पण पचन असं झालं आहे मला. हे बघ, माझं सांगायचं काम होतं ते मी केले. परत उद्या असं नको वाटायला अरे यश तर फक्त एक हात दूर होतं. जर गेलो असतो तर कदाचित पार्थ भालेरावच्या जागी आज मी असतो.
ॲज युअर विश. खरं सांगा मॅडम, मी ना पुरता निगेटिव्ह झालो होतो, पण आता तुमचं बोलणं ऐकलं ना की मला असं वाटतं की माझ्या पंखात पुन्हा एकदा बळ आलं आहे. परवा दिवशी येणार मी आणि एकदम कडक ऑडिशन देणार. पुढे बघू काय होईल ते होईल. ये हुई ना बात हिरोवाली. वैसे भी सस्ती चीजों का शौक हम नहीं रखते. हे काय होतं? नाही, हे आपलं होतं आतनं असं. बरं चल जाऊ का मी. बाय. चला चला, थँक्यू मॅडम. ये नक्की हा? हो चल. बाय. बघू परत एकदा. काय इजा, काय चाललंय तुझ्या शूटिंगचं? होय ना, तुमचं काय चाललंय मी विचारतो का कधी तुम्हाला? काय पैसे बिशे मिळतात का नाही त्या शूटिंगचं? तुम्ही कुठं काम करता, तुम्हाला किती पैसे भेटतात मी विचारलंय का कधी अरे पण तुम्हाला? तसं नाही, बाप आपला इकडे दारू पिऊन पडतोय आणि तू लागला वेळ तसल्या त्या भिकार नादाला. बाप कुणाचा आहे? तुझाच हाय. कुणाच्या पैशाची दारू अरे पितोय? तुझ्याच पितोय. मग तुम्हाला काय करायचंय? अरे पण आम्ही चांगलं सांगतो याला का? चांगलं सांगताय, लय चांगलं सांगताय. काय लका चांगलं सांगणाऱ्याची दुनियाच नाही लका. चांगलं सांगायला गेलं की माणसं टांगायलाच नेते तिला. तुम्ही जाताय का मी जाऊ? नाही नाही जातो बाबा. जा. इजाकार काय नाही, सिनेमा क्षेत्र सोडल्यापासून लयच दुर्मिळ झालाय का? तसं नाही राव, ड्युटीवर जावं लागतं त्याच्यामुळे वेळच मिळत नाही. बरं माझं जाऊ दे, तुझं कसं काय चाललंय? काय नवीन मिळालं का नाही? हो, अरे काल मॅडमनं भेटायला बोलावलं होतं. एक नवीन प्रोजेक्ट येतोय बारामतीत. मुंबईचा डिरेक्टर आहे आणि त्यांनी सिलेक्टिव्ह लोकांनाच बोलावलं भेटायला. त्यात मला पण बोलावलंय. खतरनाक बाबा, मुंबईचा डायरेक्टर हवाच. बरं मन लावून प्रॅक्टिस कर आणि रोल मिळवच. मी एक डायलॉग करून दाखवतो. हा केला एक. राहू दे, आपण सकाळ बोलू. आता लय उशीर झालाय, बघ पण लय लागले. म्हातारे आपल्या हाताने जेवाय घ्यावं लागतं. लाका लाका लाका, दुसऱ्यांसारखा तू पण टाळाटाळ करायला लागला की. ठीक आहे, राहू दे जेवण तिकडं. बसू रातभर आपण इथंच. ऐ, नाटकं मी करायची, तू नाही. ये होईना बात. चल, मला पण भूक लागली आहे. अरे काय झालंय तुला? सकाळपासून काय करतोय? सारत्या, उद्याच्या ऑडिशनची 1 नंबर तयारी झाली. आता 2 जण आली का नाही, तुम्हाला करून दाखवतो काय. अरे त्यांना काय करतो? तू म्हण माझ्यासमोर, मी सांगतो तुला. ए तू गप, काय सांगतोय तू? हिरो बनणं एवढं सोपं? हिरो बनणं? ए रम्या, इकडे इकडे इकडे. किती उशीर वाट बघतोय? अरे एक संवाद केलाय, मला फक्त सांग काय चुकतोय. हा यार माझी दुपार शिप आहे, आधीच लय उशीर झालाय. सुट्टी दिवशी बोलू की. अरे बस लवकर, आपल्याला उशीर होतोय. चल. लगेच संपतो, 1 मिनिटात थांबा. नाही चल, लगेच संपतो. बस लवकर, बरं, बोल. उशीर होतोय आपल्याला. उशीर होते बस. हिरो बनणं एवढं सोपं नसतं. संध्याकाळी बोलू, संध्याकाळी. अरे म्हण माझ्या पुढं, मी करतो करेक्शन. काय करतो करेक्शन? ए अमरिया, अरे इकडे इकडे लागा. किती उशीर वाट बघ. इकडे इकडे इकडे. अजिबात तू मध्ये बोलायचं ना. बोल की भावा. का? अरे एक संवाद केलाय, तुम्हाला फक्त सांग काय चुकते. अरे म्हाताऱ्याने एक काम सांगितले, आलो की लगेच करून. म्हाताऱ्याचं काम ऐकायला लागल्यापासून ना म्हातारा गाडी बी द्यायला लागलं यार. चल काय इथून. लागा, 0 मिनिटात करून दाखवतो. फक्त बघ काय चुकतंय. बरं बोल. हिरो बनणं एवढं सोपं नसतं आणि संध्याकाळी बोलू. आता तुला काही पर्याय नाही, तुला तर माझ्या समोरच म्हणावं लागल. अरे तुलाच म्हणून दाखवणार होतो, पण त्यांना आपलं राग येऊ नाही म्हणून आपलं तुला सांगतो. आता बघा नीट, हिरो बनणं एवढं सोपं नसतं. हिरो बनणं आता भारी डायलॉग, भारी आहे. उद्यासाठी बेस्ट ऑफ लक. बाय बाय, येतो मी. बाय. यायला ह्यांच्या आईला खरंच हिरो बनणं सोपं नसतं का.